शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार मंडळी, लखलखत्या विनोदांनी तुमच्या चेहऱ्यावर सोनसळी हास्य निर्माण करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, येणाऱ्या महिला दिनाचं औचित्य साधून आज देखील आपल्या कार्यक्रमात खास पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड या सराफी संस्थेच्या महिला व्यवस्थापिका। तुमचं देखील आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। काही थाप मारताना प्रत्यक्ष बापाचाही विचार न करणाऱ्या मुलाची गोष्ट आता आपल्याला दाखवतायत कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे। अरे बापरे, दत्तू 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 रे, काय करतोस तू? वेडा झालास का तू दत्तू? बाळा, काय चाललंय तुझं? काय गळफास लावायला चाललं? वेडा झालास? काय झालं बाळा? बाळा काय? आई, मी खूप पाप केलंय, मला जगायचा काही अधिकार नाही आई। म्हणजे मला हे बघ, मी आई आहे ना तुझी, माझ्याकडे बघ असा नाही विचार करायचा बाळा, मी आहे ना। काय झालं मला सांग बाळा, काय झालं? आई, मी तुला सांगितलं नाही, पण गेल्या 2 वर्षापासून मी नापास होतोय आई। काय? म्हणजे आई, शाळेत सरांनी पण नोटीस वगैरे पाठवल्या घरी, पण मी त्या घरापर्यंत येऊन नाही दिल्या। मग मी शेवटी प्रभाकर मोरेंना बाबा म्हणून शाळेत घेऊन गेलो। अरे तुला काही लाज? कुठला माणूस कोण आहे प्रभाकर मोरे? त्याला तू बाप म्हणून घेऊन गेला शाळेमध्ये? ते मागच्या गल्लीत त्यांचं टायर पंक्चरचं दुकान आहे। अरे टायर पंक्चर करणारा माणूस तुझा बाप म्हणून घेऊन जातो शाळेत? अगं आई, ते खूप चांगले आहेत, बाबांपेक्षा पण चांगले आहेत, तू खूप प्रेम करशील त्यांच्यावरती। नाही म्हणजे तुला ते खूप चांगले वाटतील। आता सायकलचा धंदा चालत नाही ना, म्हणून 2 रुपयासाठी ते काही पण करतात। किती निर्लज्ज आहेस रे, बापाची किंमत 2 रुपये केलीस तू दत्तू। अरे बाळा, असं काय करायचं ते सांगायचं की नाही मला? मी किंवा बाबा शाळेत आलो असतो ना। तुला माहिती आहे ना बाबा कसे आहेत आपले, कुदवतात। त्या ओमकारच्या बाबासोबत राहतात ना, म्हणून असे वागतात माझ्यासोबत। पण आई, मी इथून पुढे खूप चांगला वागणार, एकदम अग आई असा वागणार एकदम। मग मी अभ्यास पण करेन। नाही, मी त्यापेक्षा फास लावलेला बरा। मी मरून जातो आई। मूर्खपणा बंद कर तुझा। फास लावलेला बरा म्हणे, मूर्ख। असं नाही करायचं बाळा। मी आहे ना। मला सांग, तुला मी काय करू तुझ्यासाठी? काय करू? आई, आता ना माझे प्रिन्सिपल येतील घरी, मग तर मी त्यांना सांगितलंय की माझे बाबा बाहेर खाली आहेत। अरे बाहेर खाली नसतं ते, बाहेर गावी गेलेत असं खोटं बोलायचं। हा, मग मी दुसरं खोटं एकदम भारी बोललोय। काय बोललास? माझी आई जवळ मारायला टेकले। जवळ अरे मला साधा सर्दी खोकला काही नाही असं का सांगितलंस तू? सर्दी खोकला पण नाहीये? नाही। पण आई, आता प्रिन्सिपल आले ना, तर तू जवळ मारायला टेक हा, आणि त्यांना सांग की बाबा बाहेर गावी गेलेत म्हणून, म्हणजे ते जातील आणि सगळं संपेल। छान छान छान, स्वतः खोटं बोललास, मलाही खोटं बोलायला लाव। नाही हे आले। आज हाफ डे, आज हाफ डे। अहो तिकड बघ। अरे चा दत्तू, तू शाळेत नाही गेलास? नाही बाबा, नाही गेलो। अरे चा, म्हणजे हाफ डे वाया गेला माझा। अरे मी तुझ्या शिक्षणावर एवढे पैसे खर्च करतो, तू ऐका ना, उगाच मारू नका त्याला। तुम्ही चला तुम्ही आंघोळीला चला आधी, चला। अगं पण दत्तू घरी आहे।
करोना आहे ना बाहेर, आहे ना? मुलाला शिस्त शिकवताना हातपाय धु, अंघोळ कर, ते नाही स्वतःला कळत. अंघोळीला चला आधी, चला आधी अंघोळीला, चला चला. त्याच्या आज मी हाफ डे घेऊन आलो होतो, बघतो तुला थांब. आई बाबा बाबा हाफ डे का आले होते? तुला काय करायचं का धड्या? चल आवर. दत्तात्रय मोरे. आई सर आले. अगं बाई, दत्तात्रय मोरे. हा दत्तात्रय मोरे इथेच राहतो का? हो हो सर. दत्तात्रयची दत्तूची आई कुठे? मीच दत्तूची आई. नमस्कार. नाही नाही, दत्तूची मरायला टेकलेली आई कुठे? फळं घेऊन आलोय त्यांच्यासाठी. मी प्रिन्सिपल दत्तूच्या शाळेचा. काय ते आजारी तसं कळलं, त्यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं. त्यांच्या मरायला टेकलेल्या आईला बोलवा. मीच दत्तूची मरायला टेकलेली आई. तुम्ही आलात म्हणून तुम्हाला उभी ठाकली आहे. बरं, दत्तूचे बाबा कुठे आहेत? आई बाबा बाहेर गावी गेलेत ना? हो हो. काय बोलताय? दत्तूचे बाबा बाहेर गावी. असे कसे बाहेर गावी जातील? आजच त्यांनी शाळेच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकलाय. अगं बाई, हो. शाळेचा सोशल मीडियावर ग्रुप पण आहे. मला म्हणजे माहितच अहो, नव्हतं. असं काय करताय? आज सकाळी त्यांनी मेसेज टाकलाय. एवढंच नाही, आमचे ते निकम गुरुजी, त्यांची सायकल पंक्चर झाली होती, त्यांचा पंक्चर करताना एक सेल्फी सुद्धा त्यांनी टाकलाय ग्रुपवर. आणि तुम्ही म्हणता बाहेर गावी गेला? नाही म्हणजे ते दुकानावरच असतील, नंतर सगळं आवरून जाणार असतील बाहेर गावी. दुकानाचं नाव आहे बाहेर गावी. दत्तू, खरं सांगू, तुला प्रचंड प्रमाणात तुडवावं असं वाटतं. पण सध्या काय, तुझ्या या मरायला टेकलेल्या टवटवीत आईकडे बघून शांत बस. दत्तूच्या बाबांना बोलवा. अगं आई ग, आई काय आई काय झालं? आई ग, चक्कर येते मला. आई तू बस बस मला इथे बस. वाटतं मरायला आले मी जवळ. नाही थांब, आई, आई मी गं. बाबांना घेऊन येतो. बाबांना घेऊन येतो मी. दत्तू एकट्याला सोडू नको. दत्तू, आई गं. मरायला टेकली असेल टवटवीत येत. ऐक दत्तू, आई, आई. हे बघा, ऐका, हे बघा, मी आहे ना, तुम्ही असं स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केलेली बरी नाही. मी काय तू? अरे शालेत ठीक आहे, आईची समोर कुठे मला घेऊन जातोय? हे प्रभ्या, प्रभ्या तिकडे बाबा म्हणतो, इथं प्रभ्या म्हणतोस काय मला? अरे मी आईला सगळं सांगितलंय. काय ती माझा बाबा म्हणून तुला स्वीकारायला तयार आहे. येडायस काय तू? तू लयच पोचला बघ. मला भीती वाटते, मला नाही जमणार. मी 2 ऐक ना रुपये माझं. जास्त देतो ना. किती देतोय? 2 रुपये जास्त देतो. म्हणजे 4 रुपये होती. हा चल चल चल. आई बाबा आले. अरे नमस्कार सर. नमस्कार 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 ताई. ताई, बायकोला ताई बोललात तुम्ही? भंकस भंकस करायची सवय आहे ना मला. रस आहे आम्हाला दोघांना चाय टाकू नका आवडी. बसा सर, चाय टाकायची. चाय. हा माणूस डायरेक्ट मला रस्से वगैरे म्हणतोय. मुळात मला सध्या चहा वगैरे काही नकोय. घ्यावं तसं. मी पण घेईन तुमच्या निमित्त. सध्या चहा वगैरे नकोय. मला या मुलाच्या भविष्याबद्दल बोलायचंय. कसं आहे मॅडम, गेले 15 दिवस हा मुलगा शाळेत आला नाही कारण तुमचे वडील वारले. काय? कधी? माझे वडील कधी वारले? ते नाही काय घाई घाईत वारले? म्हणजे घाई घाईत बातमी नाही काय आली? मग आपण ट्रकमध्ये बसून आपण गावी गेलो आम्ही. नाही, बरोबर आहे, तुम्ही बोलताय माझा तसं. पोरगा नापास झाला. बरोबर आहे, म्हणजे मला तेच म्हणायचंय हा. की पोरगा नापास होतोय, बायको मरायला टेकली आहे टवटवीत असून सुद्धा. तरी पण मी ते तुम्हाला सांगतो की तुम्ही बायकोकडे लक्ष दिलं पाहिजे. तिला जरा बाहेर घेऊन गेलं पाहिजे. नाही मी तिला बाहेर मी तर म्हणतो तुम्ही तिला गॅदरिंगला पण पाठवलं पाहिजे होतं. हे बघा मॅडम, तुम्ही इतर वेळी येत नाही ठीक आहे, पण मुलाची कला बघायला किमान गॅदरिंगला तरी यायला पाहिजे होतं. तिथेही तुम्ही यांनाच पाठवलात. तू या बाबांना गॅदरिंगला पण घेऊन गेला होतास? हो आई, आता ते खूप हट्ट करत होते ना, मग काय करणार. ते सरांच्या पण ओळखीचे झाले होते. आणि काय सर बघितलं ना तुम्ही, मी गॅदरिंगला मालवणी देवदास केला होता का नाही? म्हणजे फर्स्ट क्लास. काय मालवणी देवदास केला होता मोरे? एकदा देवदास झाला पाहिजे. एकदा देवदास झाला पाहिजे मोरे. आता सर म्हणतात एवढा आग्रह करतायत तर मग त्यांच्या समोर देवता सादर करायला नको? करा, बरोबर करा, ना? करा, करा, शेवटी केलं आपल्या पाहिजे. पोराची प्रगती तच करणार आहेत. हा तर सर करू मग. हो हो. तर सादर करता मालवणी देवदास. अरे बापरे.
अरे कोण वसाडा मजा म्हणून पितो? वा कोण वसाडा मजा म्हणून पितो? अरे मी पितो हिच्या हातची तल्लेले बांगड खाण्यासाठी पितो. वा 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 मी पितो हिच्या हातची मांदेळी खाण्यासाठी. वा वा. आऊस म्हणाली बायकोला सोड, आईस म्हणाली बायकोला सोड, बायको म्हणाली आईशीला सोड. पण मी तुझा ऐकला, मी तुझा ऐकला. का? कारण तुझ्या बरोबर मला सतत राहायचं असतं. अरे काय उपयोग त्या आमराईचा, काय उपयोग त्या आमराईचा ज्यात तुझ्या प्रेमाचा मोहरच नसेल. अरे काय उपयोग आहे त्या सायकलचा, त्याची बेल वाजतच नसल, वाजतच नसल. अरे सॉरी हा, म्हणजे जाताना स्वतःच्या बाथरूम मध्ये गेलो होतो, येताना लोकांच्या घरात आलो. सॉरी हा दादा, ताई सॉरी हा. रसिका काय चाललंय हे माझ्या घरात? काय चाललंय काय हे घरात माझ्या? एक मिनिट दत्तू, हे कोण आहेत? हे बाबा, मग हे कोण आहेत? हे पण बाबा. बाबा 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 बाबाच बाबा. अरे रे बाबा. हा तुझा बाबा आहे? हा तुझा बाबा आहे? हा तुझा बाबा आहे? हा तुझा बाबा आहे? हा? हा तुझा बाबा आहे? 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 एक मिनिट नक्की सांग कोण तुझा बाबा आहे? नक्की सांग कोण तुझा बाबा आहे? शाळेच्या पटावर जे लिहिलंयस, दत्तात्रय पंढरीनाथ मोरे कोण आहेत? बरोबर आहे, दत्तात्रय पंढरीनाथ मोरे. मरायला टेकलेली आई. हे बरोबर आहे. थांबा, 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 थांबा. एक सेकंड. तुम्ही त्याला असं डायरेक्ट मारू शकत नाही, मी ठरवेन. अरे पण मी बाबा आहे त्याचा. आवाज बंद. मी बाबा आहे. मी ठरवेन कोण बाबा. मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं द्या. विषय संपला. तुम्ही सांगा, शालूचा डान्स कोणाला येतो? मला येतो. हे असले फालतूचे प्रश्न विचारून तुम्ही दत्तूचा बाबा कोण हे ठरवणार आहात? तुमच्याकडे पुरावा आहे? पुरावा आहे. एक मिनिट. फ्रेमवर टॉवेल करून टाकला. मारू नका, नाही. अजून सिद्ध झालेलं नाहीये, मारू नका. तुला बघतो मी. एकतर हाफ डे घेऊन आलो होतो. वेगळं फ्रस्ट्रेशन त्याचं हा दत्तू, ही दत्तूची आई आणि हा मी. बघा नीट. एक मिनिट. अच्छा, म्हणजे आजचा दिवस तुझा आहे. एक मिनिट. एक मिनिट. म्हणजे आम्ही दोघं पण बाबा आहो ना. म्हणजे कसं आहे, मी जर घरात नसन तर ह्यांचा फोटो असतो, मी असन तर माझा फोटो असतो. काय समजलं? रस्सीच असं मना बोललेली आहे. मी कधी बोल मी कधी म्हणजे असं बोलू नको. तूच वार सगळं ठरवून दिलेलं आहेस. एक मिनिट. इकडे या. इकडे या. मॅडम, तुम्ही सांगा, खरे बाबा कोण? खरे बाबा कोण? तुम्ही सांगा, खरे बाबा कोण? मी. तुम्ही मी का? नाही म्हणजे मला नवरा व्हायला आवडेल, कन्फ्युजन वाढतंय. खरे दत्तू इकडे. आता तुला मी खरे बाबा. खरे बाबा कोण? लवकर सांग. खरे बाबा कोण? खरे बाबा कोण? लवकर सांग. लवकर सांग. खरे बाबा कोण?
ते माझे चहा बाबा. कोण? म्हणजे दूध आई असते ना, तसे ते माझे चहा बाबा. त्यांनी मला आयुष्यातला पहिला चहा प्यायला शिकवला. हे चहा बाबा. हो. मग हे कोण? हे हवा बाबा. हवा बाबा म्हणजे? म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा मला बाबा हवा, तर ते माझे हे हवा बाबा. आणि मी कोण? शाबा, शाळेतला बाबा. नीट सांग ना. खरे बाबा कोण? नीट सांग. कोण खरे बाबा? सॉरी सर, हे माझे खरे बाबा आहेत. सर सर माझं पण चुकलं. म्हणजे दत्तू ना त्याच्या खऱ्या वडिलांना खूप घाबरतो. तुम्ही वडिलांना बोलवून घेतल्यावर ना हे सायकल रिपेअर करणाऱ्या माणसाला तो बाबा म्हणून घेऊन येत होता. तो घाबरत होता म्हणून मी त्याची फक्त सोबत दिली. या सायकल रिपेअर करणाऱ्या माणसाला बाप म्हणून घेऊन गेला होता. मोरे थांबा. थांबा इकडे. थांबा इकडे रे तू इथे. या तुमच्या अशा वागण्यामुळे मुलं घाबरतात. मग एक खोटं, दुसरं खोटं, खोटावर खोटं, खोटावर खोटं. सगळ्या मुलांना धाक असला पाहिजे, पण तो प्रेमळ आणि आदरपूर्वक असला पाहिजे. सॉरी, मला माफ करा, माझं चुकलं. दत्तू, एक मिनिट. आता तुम्ही कोण? मी दत्तूचा कॉबा. बाबा म्हणजे? कॉपी बाबा. म्हणजे दत्तूला कॉपी करायला मदत करतो बाबा. स्वतःच्या स्किट मधली वाक्य पाठ आहेत? हा म्हणजे तसं काही आवरी पाठ नसतात, पण यो पंच मला जाम आवरला म्हणून मी आलो. चल खूप भारी झाला परफॉर्मन्स. किती आवडला आम्हाला. मस्त. बघा हास्यरसी काय म्हणतायत. सई तौबा तौबा परफॉर्मन्स होता. आउटस्टँडिंग. फार मजा आली, रिफ्रेश झालो, खूप हसलो. थँक्यू सो मच. आपल्याकडे कोबा आहेत, आपलं ही तोबा म्हणाली, आपल्याकडे ढोबा पण आहेत. खरंय खुरं आहेत. ढोलकीवाला बाबा. सिद्धू, अरे थँक्यू. थँक्यू. मंडळी, आ बैल मुझे मार या उक्तीवर मनस्वी प्रेम करणाऱ्या हास्य महारथी समीर चौघुले यांनी आपल्या घरी शूटिंगसाठी आमंत्रित केलंय कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार यांच्या फिल्म युनिटला. बघूया या शूटिंगच्या निमित्तानं होणार आहे हास्य चित्रीकरण. हो हो हो. हा आज ते घरी हे नाही ते घरी नीट लाव. घरी शूटिंग आहे ना, त्या शूटिंगची जरा गडबड आहे आज. हां हां हां. हे आहे ना, त्या या येणार आहेत रेणुका देवी, माहिती आहे ना हिरोईन. हां, आत्ता बाहेर नको ग बाईच्या हिरोईन. हो हो, त्या येणार आहेत. हो हो. नाही मी एकटाच आहे घरात. हो हो. हे आमची ही गेली आहे ना, माहेरी गेली आहे. हां, सासरे ॲडमिट आहेत जरा. नाही हो हो, त्या आले नंतर बोलतो. जरा शूटिंग सुरू होईल ना. या ना मॅडम प्लीज. नमस्कार सर. बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? हो म्हणजे हो, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे शूटिंगसाठी घर बीर व्यवस्थित केलंय मी. हो, काय हो, काय लागलं तर सांगा मला. नक्की सर, नक्की. फर्स्ट टाइम सर. शूटिंग होते घरात. हे आमच्या फिल्मचे डिरेक्टर श्याम सुंदर सर. बरं, सर सर. हे चौगुले. हाय हाय. हेलो सर, कैसे है सर? बढ़िया बढ़िया मकान है. मैं ठीक हूँ. मध्यम वर्गीय माणूस का है एकदम ऐसा. घाम घाल के कमव्या है ये. ठीक है, ठीक है. आणि त्या ह्या नाही का हिरोईन? मॅडम मॅडम अरे नमस्कार. अरे यांना उठच नाहीये. अच्छा, ह्या. मला त्या वाटल्या. ए डांगे, जल्दी कर. हाँ जल्दी कर. मेरे पास टाइम नहीं है. यहाँ का शूटिंग खत्म करके मेरे को दूसरी फिल्म का शूटिंग है, उधर जाने का है. सब रेडी है ना? हो सर, सगळं रेडी आहे. हां. पण सर एक थोडासा प्रॉब्लेम झालाय. काय काय? आपल्या शूटसाठी जो फोटो पाहिजे होता ना, हां. तो अजून आला नाही. मुलाला पाठवलंय मी, पण त्याला यायला थोडा उशीर होईल. ट्रॅफिकमध्ये अडकलाय. अरे काय फालतूपणा आहे.
रोज का नाटक है यार ये. कब रिक्वायरमेंट दिया था, कब दिया था? 15 दिन पहले दिया था ना, दिया था कि नहीं दिया था? हो सर. मैं शूटिंग छोड़ के चला जाएगा इधर से. नहीं सर, नहीं सर. पैदा कर अभी की अभी पैदा कर, अभी की अभी होना मेरे को. 2 मिनिटं सर. जल्दी. हॅलो, कुठे आहे? अंधेरी, कांदिवली. हाँ. अरे मेरे को मत बता रे, तू बस में क्या कर रहा है? अरे ऑटो करके आओ ना. मेरे को मत बता रे, इधर मच मच चल रहा है. चल चल आजा. हाँ आजा, ऑटो करके आजा. हाँ हाँ चल ठीक है. सर, हा हा. थोड्या वेळात येतोय तो. हा. मालाडपर्यंत पोचलाय. मालाड. अरे आधी अंधेरी म्हटला, मग कांदिवली म्हटला, आता मालाड म्हणतोय. तो काय याचा करतोय का तिथे गाडी पुढे मागे घेतोय का? नाही सर, काय आहे? नाही सर, तो येईल. थोडस लेट होईल सर. अरे काय यार. ए! अरे ये किसका फोटो है? अरे इसको लेते हैं ना. हाँ वैसे भी बैकग्राउंड में है फोटो. हाँ सर. हाँ चलेगा ना. चलेगा, बने? चलेगा. छान आहे. हा. घ्या घ्या घ्या. कोणाचं आहे? हे माझे वडील आहेत ते. वडील आहेत. हा, एका वर्षापूर्वी अटॅकनी गेले ते. अरे वा. नाही नाही हो, अरे अरे म्हणायचं असतं ना. सॉरी यार. ते एका वर्षी अटॅक नाही नाही नाही, गेले गेलेत ते. आता नमस्कार नका करू. ते एका वर्षाने अटॅकने गेले. इथेच बसले होते आणि आमच्या शेजारी गौरव मोरे राहतात ना, त्यांच्या तोंडून नाट्यसंगीत त्यांनी ऐकलं आणि त्यांना असा कचकन नाटक आला आणि ते गेले. कारण वच्ची ते सूर्यनिरागस ही रेंज त्यांना झेपलीच नाही. ते गेले तिथून म्हणून. म्हणजे यांचा फोटो आम्ही शूटसाठी वापरू शकतो ना? ह्या शूटसाठी? हा. अरे बापरे, बाबांचा फोटो? हो. अरे बापरे, चालेल ना, काहीच हरकत नाहीये. खरंच म्हणजे बाबांची खूप इच्छा होती. हा, बाबांची खूप इच्छा होती की फिल्म लाईनमध्ये करिअर करायचं. फार भयंकर अभिनेते होते ते. हा. त्यामुळे जिवंत असताना ते पॉसिबल नव्हतं फिल्म लाईनमध्ये करिअर होणं. आज मेल्यावर नशीब काढलं. बाबा मजा आहे तुमची. आता शायनिंग माराल उर्वशी रंभा समोर वगैरे. मजा कराल तुम्ही. ए डांगे इधर 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 इधर. तेरे को पान बोला था ना लाने को, सुबह से बोला था. दिलं ना सर. आलं नाही. कधी नाही आलं. आयलं मग सकाळी कोणाला दिलं मी? एवढी ऍक्टिंग नको करू. प्रोडक्शन वाला आहे तू, भयंकर ऍक्टिंग करतोय आता. ज्यादा नाटक मत कर. आज से नहीं जानता तुझे, बहुत साल से जानता हूँ. जा जा जल्दी पान लेके आ यार. 2 मिनिटात आणतो सर. काय गोड असतोय रोज का. चल 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 मूड 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 मूड. चल बनाते बॉस, तुम्ही बढ़िया करते. ये. अरे यार ये सोफा पीछे लेना पड़ेगा. सेटिंग. ए डांगे, अरे किधर है? मैं देखता हूं. जल्दी जल्दी देख जल्दी देख. सेटिंग डांगे. सर कुठे गेले काय माहित डांगे. अरे यार ये सिर्फ सुबह सुबह आते हैं, बाद में सब डायरेक्टर पे छोड़ देते. चल 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 तू उधर जा, मैं उठाता इधर से. लेकिन अरे चल ना यार. ठीक है सर. काय को टाइम पास करता है. दादा जरा हात लावा ना. नहीं, घर का मालक है मैं. ऐसा है, हाथ नहीं अरे लगा. आमचे सर हात लावतात. जरा हात लावा ना. या अरे ना. आना, मैं डायरेक्टर है, मैं हाथ लगा रहा हूँ यार. चल चल चल. नाही, हे ठरलेलं नव्हतं ऍक्च्युली. चल, चल, चल. भाडं कसं आपलं हे होतं ना. चल, तर चल, हे- चल. अरे ऐक ना, फरशीला प्रॉब्लेम स्क्रॅच होईल. अरे नहीं होगा यार, बहुत साल का एक्सपीरियंस है. चल चल बायको नंतर मग प्रॉब्लेम करते. अरे उधर उधर. अरे अरे पायावर माझ्या हे पैर झालं ना. बीच में क्यों डाला फिर तूने? नाही, मी कशाला असं टाकेन ना. मी घेत होतो. सेटिंग वाला है क्या तू? नाही, मी सेटिंग फिर ये काम क्यों कर रहा है? चल निकल निकल. इथे होता, कुठे गेला आता? कहाँ से आ हाँ, जाते हाँ, हैं? क्या इकडे पता? खाली आहे. ये यांनी सांगितलं. टिपॉय किसने बीच में डाल दिया यार? क्या चल रहा है ये? अरे घरातला टिपो आहे हो. चल, रख हो, उधर. यार, घरातला टिपो आहे. कसं असं करता ना, हे बरं नाही वाटत. जल्दी जल्दी करो यार. ले लेगा मैं आपण हे कैसा भी घेऊन शूटिंग. फिरायचं ते ए करायचं. सुंदर फ्रेम में है तू. क्या कर रहा है, क्या कर रहा है? अरे उसको उधर रख. टिपायचा प्रॉब्लेम नाही. ठेवा इथे. मला नाही माहित आहे ना, मी घराचा मालक आहे ना. मी एकदम ठीक आहे, वेगळं वागवत आहेत. म्हणजे मला तसं काही नाही, कॉपरेटच करायचं असतं. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. मुश्किल कर रहा है. बसा तुम्ही. हा, मी बसतो. कचकच लागते जरा ना पायाला. हाँ? कचकच लागते जरा पायाला. इट्स सो डस्ट हिअर. क्लीन नाहीये जरा. सगळं असं हे झालं वागत. अरे यार इथे कचरा पण साफ केलेला नाही आहे. हा म्हणजे झाडू भी लगाना पड़ेगा अभी यहाँ पे. सगळे खाली आहेत सर. कोण नाही येते. मैं करता हूँ ना, मैं खाली हूँ ना. नहीं सर सर आप मत करो. मैं करता हूँ सर. अरे नहीं नहीं. अरे सर मैं करता हूँ ना सर. तू कौन है? सर मैं करता. कॅमेरामॅन आहे ना तू? हाँ सर. फोकस मध्ये काही गडबड झाली ना, दौडा दौडा की मारूंगा तुझे. तेरा काम कर. चल. अरे मी करते ना सर. नाही नाही मॅडम नाही, सर, मॅडम मी- तुम्ही हिरोईन आहात, तुम्ही तुमचं काम करा. अहो, सर, तुम्ही Acting करा. कर- नहीं मैं एडा है. मैं डायरेक्टर है, डायरेक्टर एडा है. बाकी सब शाने कौवे है यहाँ पे. मैं करता हूँ. अहो, क्या चालू है करा यहाँ ना पे? तुम्ही. काम करना. मी कसे करणार. मी अहो तुमचं घर आहे करा ना. हो, पण मी आता तुम्हाला बरं दिलं दिसतं का? जा ना करा ना अरे तुम्ही. शूटिंग या ना. हातात घ्या जे. एवढा मोठा माणूस झाडू मारतो बरं कोण आहे दिसतं.
नहीं, वो बोला कचरा काढो तो मैं कचरा काढू का यार तो इतनी देर से क्या कर रहा था घर साफ कर ठीक से साफ कर घरात मालक आहे ऍक्च्युली घरात ए, ए, वरवर नको करू इधर कौन तेरा बाप करेगा तेरा बाप करेगा क्या इधर हे बघा हे ना आता जस्ट हे व्हायला लागलं थोडं बाप बीप नाही मी करता है ठीक से कर चल नाही मैं करता एक तो ये डबडा घर दे दिया इधर से एंगल लगाओ हा घाणेरडा सोफा तिकडून एंगल लावा हे घटिया एकदम डोर फ्रेम ये पत्थर घर है एकदम पत्थर एक मिनट हे आता तुम्ही ऐसा ये मत करो हम क्या? ऐसा ये हम ये डांगो ने बोला हमको कि एक दिन का रूम दे दो हम डांगो को दे दिया तू ऐसा नहीं करने का वो मध्यम वर्ग के अभी भी घाम घूम गाड़ के ये बनवता है घर ऐसा करताय क्या हे बहुत अलग आहे हे चुकीचं आहे ना आपण आयुष्यात घर का करतो मला सांगा आयुष्यात कधीतरी शूटिंगला द्यायला होईल म्हणून करतो का असं नाही ना हे असं अचानक आलं ना आपण मध्यम हे करतो वैसा प्रॉब्लेम नाही अरे ए, क्या कर रहा है तू ए अरे कचरा मध्ये आणतोय तिकडे तिकडे इकडे नाही इकडे ना. इकडे घ्या, इकडे हे घ्या. चुकीचं आहे. झाड- मुद्दा तो नाहीये म्हणजे चलो 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 बने घरावर आज- बनाते हैं, बढ़िया करते हैं कुछ मॅनेजर म्हणून मी आज ऑफिसला आहे तिथे कचरा काढायला माझं हे नाहीये नाही तुम्ही ती तिथे कोपऱ्यात ठेवा हाथ ठेवा, करते हैं बस. एकदम, यस सर मैं रेडी है रेडी ए बने हाँ सर बोलो क्या करते हैं मालूम क्या ऐसा बुड्ढे के फ्रेम से नीचे आ बुड्ढा नका म्हणू एक मिनिट बुड्ढा नका म्हणू वडील आहेत ते माझे बुड्ढा नहीं है वो बुड्ढा नहीं है बुड्ढा है। जवानी फड़फड़ कर रही है उसकी हाँ जवानी फड़फड़ कर रही है ठीक चढ़ती जवानी है है नहीं बुड्ढा म्हणा तुम्ही त्याला फिर? काहीच प्रॉब्लेम नाहीये क्या है बुड्ढा ना है। उनको ही खास था कि इधर आके फिर उनको ऐसा ही चाहिए वाह वाह रेडी मेरे को सर डिस्टर्ब रेडी 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 मैडम रेडी अरे यार ये डांगे किधर है यार ये डांगे ने ऐसे लोग यहाँ पे लाके रखे अरे वो कौन डांगे डांगे को तुमने पांगे लाने को पान लाने को उधर भेजा ना हाँ वो यार। किधर से आएगा वो पान वो जिन्यात असेल आता ऐकत असेल सगळं कान बहिरे करतो प्रोडक्शन वालों का खासियत है ये प्रोडक्शन वाले बोलता हूँ ना ऐसे तेरे को मालूम है मेरे को ना मालूम। फिर हाँ क्यों बोला हो को हो बोला है उसमें हाँ? कचरा नको टाकू मध्ये फ्रेम मध्ये मॅडम 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 रेडी रेडी Ready, sir, ready. कमान मोड एनर्जी मैडम बढ़िया करो रेडी रोल रोलिंग एक्शन दिग्विजय बघ बघ मी आले तुझ्या पुढे रागिणी पिचके दिग्विजय बघ बघ माझ्याकडे बघ डोळे फाडून बघ दिग्विजय बघ मी आज आले तुझ्या घरापर्यंत आले दिग्विजय काय करशील बोल दिग्विजय बोल काय करशील दिग्विजय सांग दिग्विजय काय करशील दिग्विजय मी आले तुझ्या घरात सांग मला काय 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 दिग्विजय अरे काय चाललंय पोचले अरे यार. दिग्विजय बोल अरे यार हे माझं हे काय केलं यार तुम्ही हे फ्लॉर पण तोडलं हे पडदा सुद्धा मोडलाय काय चाललंय यार तुमचं काय कट सर कट मध्ये का घुसते अरे मध्ये काय घुसलं माझ्या अरे सर ऍक्टरचा स्पीड असतो रे सर तोडलाय नी सर अरे नुकसान झालं माझं ऍक्टरचं कसं स्पीड आलाय अरे सांगा सर मध्ये मध्ये येऊ नका सगळं स्पीड होतं ना माझी एनर्जी होती सगळी डाऊन झाली एवढं काय तुम्हाला दुःख झालं एवढं तोडायचं काय दुःख झालं एवढं एक मिनिट तुम्ही स्क्रिप्ट वाचले स्क्रिप्ट नाही वाचलंय मी अभ्यास केलाय नाही नाही मग मी अभ्यास केलाय त्या कॅरेक्टरसाठी 20 किलो वजन वाढवले मी कळलं गप्पा बसायचं 20 वर्ष हा माणूस माझ्यावर अत्याचार करतोय आणि मी गप्पा बसू मी नुसतं बोलत बसणार माझा राग व्यक्त नाही करणार फोडला फ्लॉवर पॉट तोडला पडदा काय प्रॉब्लेम आहे अरे पण तुम्ही माझ्या बाबांना बोलताय माझे बाबा आहेत ना त्याच लायकीचा आहे हा माणूस नराधम हे बाय, हे बाय, हे बाय, हे. हलकट, अरे, हे. नीच माणूस आहे याची ना अवकात असतीये अहो, काय याला ना बोल- भर चौकात उभा करून मारला पाहिजे नाही हो माझे बाबा आहेत ते खूप साधे होते हो माझे बाबा माझ्या आईवर सुद्धा सात्विक नजरेने बघायचे म्हणूनच लग्नानंतर 5 वर्ष मी झालोच नव्हतो मग सगळे घरचे आले आणि त्यांना सांगितलं की थोडं बंड करावं लागेल तुम्हाला. मग बाबांनी बंड केलं आणि मग मी झालो आणि बाबांनी मग बंद केलं सगळं आणि ते थंड झाले वर गेले ते नाही हो खरंच सांगतो ऐक ना माझा कौन है तू कौन है तू मैं ये घर का मालक है मैं क्या घर का- हैसियत है तेरी इधर आ ये थर्ड क्लास एक्टर का बेटा है तू इसलिए शाइनिंग मार रहा है ना अरे। इसका कुछ नहीं हो सकता फिल्म इंडस्ट्री में कुछ नहीं हो सकता मैं बता रहा हूँ तेरे को अरे फोटो है वो कुछ मत बोल मेरे को शॉर्ट फिल्म में भी लेगा नहीं उसको कोई उसको अगर लेगा ना तो मैं फिल्म इंडस्ट्री छोड़ दूंगा अरे याडा है इसका दिमाग मत खराब कर बहुत मारूंगा तेरे को येवले के मुंह के गेला ना रे तो अरे कुछ कहा नहीं है ठीक से कर काय तेरा बेटा भी तेरी तरह बेवकूफ है सर। लगा दिया क्या यार सर करेंगे हम समझा उसको यार
शांत बसा ना तुम्ही अरे गेला ना माणूस तो, त्याला काय सांगणार नीटकर म्हणून. अरे डांगे कुठे आहेत? अरे डांगे यार डांगे शांत डांगे! बसा तुम्ही. ऐका माझ्या म्हातारा बापाला तो शिकवतो. इधर आ तू इधर आ. ये क्या है क्या है ये? कैसा है ये कौन आदमी है? किसका घर लिया? हे बघ, डांगे. शूटिंग नहीं करूंगा मैं, समझा उसको? डांगे हरा इकडे. हा वेडा आहे का माणूस? हो काय म्हणतात तुम्ही? अरे हा माणूस वेडा आहे का? तो माझ्या बाबांशी बोलतो फोटोतल्या, काय बोलतो? ते तसेच आहेत ते विम्झिकल आहेत, हट्टी आहेत, ते सोडत नाही स्वतःचाच भाव. काय सांगताय? मॅड. ऐका तुम्ही अरे पण त्यांचं. घराचं नुकसान केलं ना त्यांनी. साइलेंस! क्या चल रहा है इधर? इधर अंदर कचरा मत ला, जल्दी इधर आओ. यार मैडम हा सर रेडी. पहला बहुत बढ़िया मिला पहिला है. shot कमाल बरोबर कमाल, आला. तब तक ओके. आगे का करते हा हैं? येस सर. Same energy. मूड. Come on, come on. येस सर रेडी सर. रोल रोलिंग. एक्शन. दिग्विजय आता का गप्पा आहेस? बोल स्त्री लंपट म्हाताऱ्या, नाही दूध भरलेल्या कुत्र्या, बोल मी तुझ्या पुढ्यात उभी आहे, मी आली आहे. मी रागिणी पिचके तुझ्या दारात उभी आहे दिग्विजय. तुला काय वाटलं मी तुला असा सोडेन? म्हणजे बाप आहे ते? मला माझं आयुष्य बर्बाद केलंयस तू. आता मी तुला नाही सोडणार दिग्विजय. तुला नाही सोडणार. मी तुला क्या कर रहा है तू? वा बहुत खूप. मला वाटतं सगळ्यात आधी आपण हास्य जत्रेचे प्रोडक्शन मॅनेजर सुनील डांगे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. या स्किटद्वारे त्यांचा या मंचावर डेब्यू झालेला आहे. वा सुपर्ब. सई काय म्हणशील? खूप छान निरीक्षणं होती, कारण तू खरंच एक सामान्य माणूस ज्यांनी काहीही माहीत नसताना शूटिंगसाठी घर दिलं आहे आणि त्याची होणारी परिस्थिती, यातल्या काही गोष्टी इतक्या रिअल आणि इतक्या रिलेटेबल होत्या. फारच छान, मजा आली. विशाखे, तुझ्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? रागिणी पिचके. फार नाव आवडलं मला, आणि तू पण छान ॲटिट्यूड पकडला होतास ॲक्ट्रेसचा. शांतता मस्त, मजा आली. हेर दीदी पण होत्या आणि त्यांनी आपलं हसू आवरून त्या स्टेजवरती उभ्या होत्या शेवटपर्यंत. त्यांचंही खूप खूप अभिनंदन. डांगेजी, क्या बात है सर. आणि आम्ही तुम्हाला स्टेज नेम बहाल करू इच्छितो, डांगो. डांगो. आणि तो एक खरा जिवंत अभिनय केलात की रिक्षातून ये, बसने ये, आलं नाहीये. हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात हा अभिनय करतच असता. आज तो खऱ्या अर्थाने स्टेजवरही केलात, तर तुम्ही कुठल्या स्टेजवर परफॉर्म करू शकता हे आम्हाला कळलात. आणि कमाल सर, बहारदार परफॉर्मन्स, कमाल. सुवर्ण क्षणांचे सोबती सगळेच आहेत, त्यामुळे हा एक सुवर्ण क्षण आमच्या आयुष्यात आला, त्याबद्दल थँक्यू. सुपर धमाल. वा थँक्यू. मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी ह्यांनी एका बिल्डिंगचे वॉचमॅन बनून केलेल्या फालतुगिरीबद्दल त्यांना जाब विचारायला येत आहेत खानदेश सपूत श्याम राजपूत. या त्रिकुटाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू भाऊ. नमस्कार सर. मी श्याम सुंदर राजपूत, ओके. हेड ऑफ द सिक्युरिटी एजन्सी. बर. तुम्हाला सांगतो, जवळपास आहे ना 250च्या वर सिक्युरिटी गार्ड माझ्या हाताखाली काम करतात. बर. आणि आजपर्यंत कुठल्याही गार्ड बद्दल काहीच कंप्लेंट आलेली नाही बुवा. अच्छा. पण काही दिवस झाले 2 सिक्युरिटी गार्ड जॉईन झालेले, जे एकदम दलिंदर, वाह्यात, कद्रू, बाखरेत. हा म्हणजे असा एकही दिवस जात नाही की त्यांच्याबद्दल तक्रार येत नाही बुवा. आता ते कोण आहे सांगायची गरजच नाही, ते तर तुम्हाला कळलं असेलच. त्यांचा विचार जरी केला ना तर माझ्या डोक्याची नस आहे ना ती तडतड करायला लागते. खरं तर त्यांना आहे ना पृथ्वीवरून हाकलून दिलं पाहिजे, पृथ्वीवरून. पण ते काय माझ्या हातात नाही आहे. माझ्या हातात त्यांना एजन्सीमधून हाकलणं ते मी करणार आहे. आज येऊ द्या त्यांना आता. क्या बात है. मे आय कमिंग. वाह वाह वाह. येस ऑफकोर्स. सिटी हिअर. येस येस येस. तुम्हाला मी कामावरून काढून टाकलेलं आहे. काय फालतूगिरी.
मी तुम्हाला सस्पेंड करून टाकलेलं आहे. वेल एक मिनिट, मी काय म्हणतो, हे आता सस्पेन्स वगैरे काय ठेवू नका, डायरेक्ट काय ते तोंडावर स्पष्ट सांगून टाका तुम्ही. येस. डायरेक्ट सांगू? तोंड काढ करा. अजून अरे मी तुम्हाला कामावरून काढून टाकलंय रे, सांगितलं ना आधी. वेन वेन अरे धक्का लागल्यानंतर व्हॉट असं म्हणतो. वेन म्हणतोय तो, त्याने बाय ना इंग्लिश मार्या. इंग्रजीचा फ्रॉक कशाला फेडून राहिला रे. निघा निघा, हे सस्पेन्शन लेटर आहे तुमचं, निघा चला गेट आउट. वा सर वा, अवरी वर्ष आम्ही दिवस रात्र या बारीक बारीक पायानी आम्ही तुमची वॉचमॅनगिरी केली, त्याची अच्छा सिला दिया तुमने. सीला नाही गेलो, सूला नाही गेलो, या डोळ्यात तेल घालून या डोळ्यांची दोन पाखर फडफडवत आम्ही वॉचमनगिरी केली, त्याचे असे पांग फेडले तुम्ही. वा सर वा. ए ओव्हर ऍक्टिंगची दुकान बंद कर. बाय ना. आणि तुम्ही जी केली ना ती वॉचमनगिरी नव्हती, ती फालतूगिरी होती, फालतूगिरी. दिवस रात्र काम केलं म्हणे. अरे त्यान बाय ना ड्युटीला कधी यायचे आणि कधी जायचे रे तुम्ही रे. ऍक्च्युली माझी सकाळी 7:32 ची ड्युटी, दुपारी 4:49. नाही रे अरण्या, तुझे ना 10:77 सुरू व्हायची आणि 5:75 संपायची, आणि माझी 5:75 सुरू व्हायची आणि रात्री 10:75 संपायची. अरे नाही बसऱ्या, सकाळी मी 73 यायचं पण तू नसायचा. नाही रे, मी 10:73 यायचं तर तू नसायचास माहिती आहे. जास्त बोललो का मी नेहमी कायम तुम्ही काय ना पाटोळेश्वर तू तुत्तरन फुतुत्तर लावलं तुम्ही रे. खरं तर एका तासात 60 मिनिटं असतात, मग 75 रन तितुत्तर कुठून आणले रे तुम्ही. 17 आणि 18 मध्ये असतं ते तितुत्तर. मग 18 आणि 19 मध्ये जास्त ते 18-69. आणि 19 आणि 20 मध्ये जास्त ते अरे अभ्यास केला असतं तर एमएच सीए झालो असतो. हो का शी आहे. तुमची पाठ आणि तुमच्या मांड्यांच्या मध्ये ज्या पाठ मंडूतर आहे ना, त्याच्यावर अशी लाद घालीन ना, तुमच्या गंडांतर आहे ना असं दूर केलं पाहिजे. सर काय सर, शिव्या द्यायच्या नाही. काय शिवी दिली रे. आता काय बोललात तुम्ही? गंडांतर म्हणजे काय अर्थ त्याचा? संकट. हा मग ठीक आहे, मला वाटलं वेगळं काय. माहित नाही काही नाही, बडबड करून राहिला तो. पण काय बोलता रे तुम्ही, वेळेवर आले म्हणून. वेळेवर कधी आले? आले तर नाहीच, आणि मधूनच अचानक गायब व्हायचे, कसं काय रे? नाही नाही सर, ते कसं होतं की म्हणजे आम्हाला थोडंसं पर्सनल आमची काही खाजगी कामं असायची. म्हणजे सर आम्ही ना थोडंसं आम्ही स्वतःवर थोडंसं काम करतोय. आम्ही आमच्यातला ऍक्टर आहे तो एक्सप्लोर करतोय सर. म्हणजे आम्हाला इंडस्ट्री मधला बेंचमार्क क्रिएट करायचा. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या अभिनयाचा ना वस्तुपाठ अख्ख्या जगाला दाखवायचा. या अरे दडणाचा डबा काढायला तुला स्टूल लागतोय आणि वस्तुपाठ दाखवणार आहे का रे तू रे नेमदार. अरे हो, पाठांतरातला क्राईम मास्टर गोगो राहिला तो. वाक्यातल्या वाक्यात गोट्या खेळतो ना रे तू. राहिला तो. तू कुठले आणि का रे, ती बाजूची सोसायटी आहे, तिथे क्राईम सिरियलचे शूटिंग होतं, तिथे तुम्ही दोघं पासिंगचे काम करता. आणि नेहमी तिथे पासिंगचा दिलेला मार्क चुकता आणि अभिनयाचा बेंच मार्क क्रिएट करणारे तुम्ही. काय बी बोलता, डोक्याला ताण करून ठेवलाय तुम्ही. हा 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 बाटोळ. अरे तू बघ ना रे, अरे तू केवढा डंगरा झाला रे उदबिल्ल्या. कशाला लहान पोरांसोबत झगडे करतो रे तू. मग मला सायकलचा राऊंड देत नाही, मग मी काय करू? अरे आता ओंडक्यांवर जायची वेळ आली ना रे, आता कुठे सायकलवर जातो रे. अरे शिलगून जाय ना एकदाच्या. काय सायकलचा राऊंड पाहिजे तुला? नाही नाही, आमचं ते ठरलेलंच आहे. काय ठरलेलं? म्हणजे जो मुलगा राऊंड मारायला येईल त्याचा एक राऊंड, मग नंतर आरण्याचा राऊंड, नंतर माझा राऊंड. आणि 4-5 दिवसांपूर्वी त्या जोशी काकूच्या पोरासोबत काय केलं रे तू? काय नाही, मी सेन्सरले मी वॉचमॅनची ड्युटी करत होतो. तू? ते पोरगत फिर बोलतोय, काका मला झोका देणार, असं का? काका मला झोका देणार. मी बोललो हागे झोका. अरे असा दिला तो झोका. ते पोरग डायरेक्ट पपईच्या झाडात जाऊन गुतलं ना तिथे. मग मी बोललो वसाऱ्या आवऱ्यावर चरलाच जायचं 2-4 पपई का, तर रडायला लागला तो. अरे 4 वर्षाचं लेकरू ते, पपई कुठली लेकरू कुठलं ते कळत नव्हतं रे. ना सांगू रा कसं बस खाली आणलं त्याला. अरे रे रे, डोक्याला ताण करून टाकलाय तुम्ही. रोज नवीन कुठाने तुमच्यामुळे रोज शिव्या खातो मी. खरं सांगा,
काल सकाळी कुठे होते तुम्ही? काय काल काल सकाळी आम्ही पवायला गेलो होतो. बिल्डिंगच्या पाण्याच्या टाकीत वर गच्चीवर तिथे पोहत होते. हा आम्ही मावतो त्याच्यामध्ये असे झिक असे जायचं सांगतो असं मस्तपैकी साबण बिबण लावतो आम्ही आणि असं टाकीमध्ये झिंग. सर तुम्हाला सांगतो तुम्ही पण मस्त असं पूर्ण अंगाला साबण लावायचा आणि पाण्यात सूर मारायचा सगळं साबण निघतोय का आणि तो सगळा साबण आहे ना लोकांच्या नडातून बाहेर आला. त्याचे काय? हा मग ठीक आहे ना, चांगलंच आहे ना. भांडी घासताना त्यांना साबण लावायची वेगळी गरज नाही, आंघोळ करताना शॅम्पू घ्यायची गरज नाही. अरे बाठांनो, तो काय स्विमिंग पूल आहे का तुमच्यासाठी? पाण्याची टाकी येते. एक तर त्याच्यात पोहले तर पोहले आणि तसेच उघडे बंब टॉवेल लावून लिफ्टने खाली आले बिनलाजे. आणि सोसायटीच्या गेटवर खुर्च्या टाकलेल्या होत्या तिथे जाऊन उघडे बंब बसले ते कशाला? ऍक्च्युली इथे आम्हाला सनबाथ घ्यायचा होता. हा म्हणजे काय आम्ही अवरेस्ट असल्यामुळे तो सण आमच्यापर्यंत पोहोचायला जरा उशीर लागतो म्हणून थोडं आम्ही जरा बसतो तिकडे बाबा. नाही 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 आता आहे ना तुम्ही आयुष्यभर सनबाथच घ्या. हो तुम्हाला कामावरून काढून टाकले. माफी द्या. नाही द्यायची मला माफी द्या सर. नाही नाही सर सर परत चूक अशी होणार नाही. बाद देणार एक नाही. संधी द्या सर. सर अरे नाही सर रे. तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला शपथ आहे, आपल्या एजन्सीची शपथ आहे सर. अरे नका ना रे, एजन्सीची शपथ नका टाकू ना. एक तर खोट्या शपथा घेता तुम्ही, बुडून जाईल. हे बघा तुम्ही एवढे गयावया करताय ना, देतो. एक काम कर, तू 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 सकाळी ड्युटी कर आणि तू रात्री ड्युटी कर. सर काय झालं रे? भीती वाटते रे मला. सर रात्रीची ड्युटी नको. काय करतो तो? मी जिथे ड्युटी करतो ना सर तिकडं मिशीवाला झुरल येतं ना मला घाबरवतं. सर रात्रीची ड्युटी नको. अरे दिवसा ह्या मिशीवाल्या झुराडाची भीती सगळ्यांना वाटते, त्याचं काय? रात्री त्या मिशीवाल्या झुराडाची भीती ह्या मिशीवाल्या झुराडाला वाटते, आता त्याचं काय? फालतू कुठले? तू कर रे भाऊ, तू कर. तू रात्री जा. नाही सर सर ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम आहे थोडा. काय रे? म्हणजे मी रात्रीची ड्युटी नाही करू शकत. अरे अरे बापरे, एवढा म्हणजे एकदम म्हणजे तू- जिथे मी ड्युटीला बसतो ना खुर्ची टाकून सर, तर तिकडे एक भली मोठी पाल येते सर. सर मग आणि ती माझ्याकडे बघते आणि असं कर सर. नाही मला ते असं चर्र होतं का मला नाही 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 करत. मला नाही आवडत. मला नाही आवडत का तुला? हा? नाही. याला झुरड आवडत नाही, तुला पाल आवडत नाही आणि मला तुम्ही दोघे किरकोडे आवडत नाही. निघा, ऐका ना, म्हणजे सर, ना, ऐका ना, सर, एक संधी द्या. अजिबात नाही, नाही, अजिबात. एक काय- काय संधी द्या. ऐका ना, चला, सर, निघा. सर, ऐका ना, सर. आणि मंडळी आता कार्यक्रमात वेळ झाली आहे पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी जाहीर करण्याची. आणि हे गिफ्ट वाउचर्स प्रदान करण्याकरता मी पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड या सराफी संस्थेच्या संचालिका डॉक्टर रेणूजी गाडगे आणि सर्व महिला व्यवस्थापिकांना मंचावर आमंत्रित करते. मंडळी पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत ए शिवाली. ये बघ, शिवाली पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे मानकरी आहेत प्रियदर्शनी इंदलकर. आणि अशा प्रकारे या आठवड्यात पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांच्या मानकरी ठरलेल्या आहेत शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर. तर मंडळी महिला दिनाचं औचित्य साधून पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड यांच्यातर्फे सर्व महिला कलाकारांना मिळणार आहे एक सुवर्ण भेट. जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा, जिंदगीच्या टेन्शनवर फॅन्टास्टिक मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची
मच तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात. खूप गोड दिसताय आणि खूप उत्साहानं तुम्ही आमचा कार्यक्रम एन्जॉय केलात. आणि स्पेशल थँक्यू या सुवर्ण भेटीसाठी. थँक्यू मंडळी. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. आता भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात बुधवार गुरुवारी रात्री 9 वाजता. पण त्यानंतर 15 मार्च पासून आपण भेटणार आहोत सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता. तेव्हा बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.